हॅलो अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जसं मी लास्ट व्लॉग चॅनलला म्हणलेले की ह्या काही पुढच्या एपिसोड्समध्ये मी माझी आणि प्रणीतची, माझा नवरा, त्याची लव्ह स्टोरी और आमची स्टोरी आणि आमच्या जर्नीबद्दल बोलणार आहे. जी BMW कार आम्ही घेतली त्यामुळे म्हणलेले दिस इज नॉट अ सक्सेस टू सक्सेस स्टोरी बट अ झिरो टू सक्सेस स्टोरी. इंस्टाग्रामवर पण खूप लोकांना ही स्टोरी ऐकायची होती. मी जोशी माझं चॅनल आहे ऑन इंस्टाग्राम. जर तुम्ही फॉलो करत नसाल तर प्लीज तिकडे जाऊन पण फॉलो करा. अँड बिफोर मुद्द्यात हात घालण्याच्या आधी मला म्हणायचं की थँक्यू सो मच. तुम्ही एवढं प्रेम दाखवलं पहिल्या ब्लॉगवर. खूपच सबस्क्रायबर्स, मला एक्सपेक्टेड नव्हतं की एवढं प्रेम मिळेल आणि थँक्यू सो मच. असाच सपोर्ट करत राहा. चला मुद्द्याचं बोलूयात आता. सो ही स्टोरी 17 वर्ष जुनी आहे. दिस स्टोरी गोज बॅक टू 2009. मी 8वीत जस्ट 9वीत जाणार होते. फायनल एक्झाम राहिली होती. लहानपणापासूनच डान्सची खूप आवड होती आणि मी आणि माझे असंच एका संध्याकाळी रस्त्यावरनं चाललेलो कुठेतरी शॉपिंग करायला. आम्हाला एक मोठा बोर्ड दिसला ऑफ दिस डान्स क्लास आणि जो आमच्या एरियातच होता. सो वी थॉट जस्ट चला जाऊयात आणि बघूयात की काय. आणि मी आईला म्हणले नाही मला जायचं आहे. कट टू आम्ही त्या दिवशी नाही पण आम्ही नेक्स्ट डेला त्या डान्स क्लासमध्ये गेलो. गाडी पार्क केली, आम्ही रस्त्यावरनं जायला लागलो. देन देयर वॉज अ डोर अँड I opened that door. Directly in front of me was 16 or 17 year old प्रणीत. तो मध्ये नाचत होता आणि मी डिरेक्टली दार उघडल्यावर पहिले आय सॉ हिम ओनली. आणि मग काय नाही, मी चौकशी वगैरे केली, सगळं झालं आणि मग मी ठरवलं की हाच डान्स क्लासला जायचा. मला सगळी लोकं आवडली. मी ठरलं हा डान्स क्लास लावायचा. सो मग नेक्स्ट डेपासून मी जायला लागले आणि त्या क्लासमध्ये ना प्रणीत आणि मीच एकमेकांमध्ये, तो माझ्या 1 वर्ष मोठा आहे. सो ओनली ही अँड मी वर लाईक क्लोज टू इच अदर इन टर्म्स ऑफ द एज. बाकी सगळे खूप मोठे होते, 10 वर्ष 12 वर्ष. तर आम्हाला पुढे ना डान्स क्लास जसा पुढे व्हायला लागला आम्हाला दोघांनाच पेअर करायचे फॉर ऑल द डान्सेस. आणि मग पहिल्या दिवशीच समहाव थोडेसे लड्डू फुटले होते. आय नो, खूप लहान होतो आम्ही. लाईक मी तर म्हणजे एक्स्ट्रीमली नाईव्ह म्हणेन मी. आणि काहीच एकमेकांच्या बॅकग्राऊंड माहीत नाही, काहीच नाही. 2 टोटली डिफरंट पीपल फ्रॉम टोटली डिफरंट सेटअप्स जस्ट इन वन डान्स क्लास. पण डेस्टिनीचं कसं असतं ना की मला अजूनही आठवतं आहे की प्रणीतनी त्या दिवशी काय कपडे घातले होते आणि मी काय कपडे घातले होते. आय डोंट रिमेंबर एनिथिंग एल्स फ्रॉम दॅट डे. माझ्या आईने किंवा तिथल्या लोकांनी किंवा काय होतं, आय जस्ट रिमेंबर दॅट स्पेस, हिम, हिज क्लोज अँड माय क्लोज. आणि ते जॅकेट त्याचं जे त्यांनी त्या दिवशी घातलेलं ते अजूनही आहे. तर हो, आय थिंक आता असं वाटतं की ते डेस्टिनीमध्ये होतंच. बट मुव्हिंग अहेड, त्यावेळेला तर लहान होतोच. मग 1 वर्ष आय वॉज इन दॅट डान्स क्लास आणि थोडेफार स्पार्क्स इकडे तिकडे उडाले, सगळे चिडवायला वगैरे लागले. तेव्हा असं काहीच मेजर झालं नाही. बट जसं मी म्हणले, स्पार्क्स तर नक्की होते. पण त्याच्यानंतर माझी 10th आली. बट बिफोर दॅट प्रणीत आणि माझं थोडंसं वाजल्यावर रादर आय वुड से प्रणीत रँडमली जस्ट स्टॉप टॉकिंग टू मी. त्याची 10वी झाली आणि तो डिप्लोमाला गेला इन अ ह्यूज कॉलेज. आणि प्रणीत ज्या स्कूलमध्ये जायचा ना, इट वॉज कोएड स्कूल बट स्टील त्याच्या क्लासमध्ये 3च मुली होत्या. आणि मी हॅव ऑलवेज बिन इन अ कोएड. मी इंग्लिश मीडियममध्ये होते, तो मराठी मीडियममध्ये होता. तो MITत गेला आणि त्याला एक नवीनच जग, विश्व तिकडे दिसलं मे बी, जे त्यांनी कधीच बघितलं नव्हतं. आणि समहाव आमच्यात तेव्हा ते कट झालं आणि ही स्टॉप टॉकिंग टू मी. आणि मी त्याच्यावर चिडले होते आणि आय डिसाइडेड की ह्या मुलाशी मी परत बोलणार नाही. त्याच्यानंतर माझी 10thची एक्झाम आली आणि माझी आई म्हणली की बास, आता डान्स वगैरे बास, आता अभ्यासावर फोकस करायचा आणि त्या डान्स क्लासला जायचं नाही. तर तो 1 वर्षाचा आमच्यात गॅप झाला. जेव्हा प्रणीतचं कॉलेजमध्ये त्याच्या गोष्टी चालल्या होत्या, अदर गर्लफ्रेंड्स अँड वॉट एव्हर, अभ्यास आणि जे काय तो करत, त्याला त्याच्या घरच्यांनी इंजिनिअरिंगला टाकलं होतं. बाय द वे, इकडे मला एक ॲड करायचं आहे ह्या अख्ख्या स्टोरीमध्ये. हे जी 2-3 पार्ट्समध्ये मी करण्याच्या, प्रणीतची स्टोरी पर्सनली, माझी स्टोरी पर्सनली आणि आमची मेन स्टोरी, हे सगळं तुम्हाला कळणार आहे. सो प्रणीतला तेव्हा इंजिनिअरिंगला टाकलं होतं घरच्यांनी, कारण त्यांना असं वाटलं वाव, आमच्या मुलाला 10वी 70 पडले आय थिंक त्याला. सो त्यांना वाटलं इंजिनिअरिंगला टाकवं. त्यांनी त्याला इंजिनिअरिंगला टाकलं ज्याच्यात त्याला इंटरेस्ट बिलकुल नव्हता. सो तो कॉलेजला गेला आणि मी माझी 10th कंप्लीट केली. आय ऑल्सो काइंड ऑफ मूव्ड ऑन. आफ्टर 10th आय समहाव स्टिल अगेन डिसाइडेड टू गो टू द सेम डान्स क्लास. कारण क्या करू, ओ लेडीज नाही, मैं हूँ आदत से मजबूर में गाती है. पण एनिवे, तर मी त्या डान्स क्लासला गेले. मी ठरवलं आता ह्या मुलाशी मला बिलकुल बोलायचं नाही आहे, कारण हा माझ्याशी जसं वागला इन द पास्ट अँड ऑल ऑफ दॅट, तर आय डोंट वॉन्ट टू टॉक टू हिम वगैरे वगैरे. सो माझ्याही प्रोफेसर आहे, तर माझ्या आईनी माझ्या जे डान्स क्लासचा सर होते, दादा होता मी, तर त्यालाच कोरिओग्राफी करायला बोलवलेलं तिच्या कॉलेजच्या स्टुडंट्सच्या इव्हेंटसाठी. आणि तिकडे ऑफकोर्स प्रणीत पण आलेला. सो हे मी परत डान्स क्लास जॉईन करायच्या आधीची एक मिडल स्टोरी आहे. तर तो तिकडे आला तर आणि ऑब्व्हियसली मला जायचंच होतं. तर मी तिकडे गेले, खूप भाव खाला, बिलकुल त्याच्याशी बोलले नाही, बघितलं नाही. खूप चेंज झालेला प्रणीत. तेव्हा तो एक्स्ट्रीमली आणि जाड पण झालेला. ही लुक्ड कम्प्लिटली डिफरंट. त्याचे एवढे मोठे केस होते. सो 1 वर्षात बरंच काही बदललेलं. आणि आफ्टर ऑल ऑफ दॅट आय डिसाइडेड टू गो बॅक आणि डान्स क्लासला परत जायचा. मी 11वीत गेले. मी पण एका न्यू कॉलेजमध्ये गेले आणि आय वॉज आय थिंक 16
होऊन 17 होणार होते. मी 11th स्टँडर्डमध्ये गेले तेव्हा. सो तेव्हा प्रणित आणि मी दोघंही वेगवेगळ्या लोकांना डेट करत होतो आणि मी डान्स क्लास जॉईन केला. मी प्रणितशी बोलत नव्हते आणि वन डे तो रँडमली मला माझ्या घरच्यांनी नवीन फोन घेतला. मी 11वीत गेले तेव्हा. मी असंच माझ्या फोनमध्ये काहीतरी करत होते डान्स क्लासमध्ये आणि प्रणित रँडमली माझ्याकडे आला आणि म्हणला, काय नवीन फोन घेतलास, मला नंबर नाही देणार का? सायलेन्स. मी अशी खाली बघत होते. मला इतकं म्हणजे आतून आय डोंट नो हॅव बीन प्रणित पगलू. तुम्हाला पुढे पुढे स्टोरीत कळेल की कसं, पण ऑलवेज त्यांनी काही करू देत, काही आय हॅव ऑलवेज बीन लाईक, तो आला की माझ्या चेहऱ्यावर स्माईल यायचीच. आणि मग मी थोडा भाव तर खाल्ला, ऑब्व्हियसली ॲक्टिंग करायला पाहिजे, ओके नॉट लीव दॅट. तर मी थोडी ॲक्टिंग केली आणि मी म्हटलं की ठीक आहे. आणि मी त्याला दिला. माझ्याकडे तो QWERTY फोन होता तेव्हा, असा QWERTY कीपॅडवाला फोन होता. आणि मग मी बोलायला लागलो. मग मी डान्स क्लासला तर भेटायचो, बोलायला लागलो. हे ते माझी एक बर्थडे पार्टी होती मोठी. 11th स्टँडर्डमध्ये मी गेले तेव्हा. मी 16 झाले तर मला घरच्यांना मी सांगितलं मग 16 झाले तर मला पार्टी द्यायची. सो मी कॉलेजचे डान्स क्लासचे सगळ्यांना एकत्र बोलवलेलं. आणि प्रणित त्या एका डिनरमध्ये फुल ऑन लाईन मारत होता, फुल फ्लर्ट करत होता आणि मला असे साईन्स आले. आणि वी आर स्टील इन डिफरंट रिलेशनशिप्स. तर ते थोडं सगळं एक वियर्ड सिच्युएशन झालेली. आय स्पेशली लाईक मी एक्स्ट्रीमली लॉयल पर्सन आहे. लाईक आय हॅव ओनली डन दिस फॉर प्रणित अँड नोबडी इज लाईक प्रणित. लाईक आय कॅन नेवर थिंक ऑफ डुईंग इट. लाईक माझ्यासाठी सर टॉपर लॉयल्टी येतं इन एनी रिलेशनशिप. मॅरेज तर म्हणजे वेगळीच गोष्ट आहे. प्रणितचं त्या एका पिरियडमध्ये ब्रेकअप झालं आणि आय वॉज स्टील डेटिंग. पण ते प्रणितसाठीचं जे माझं होतं फर्स्ट डे जेव्हा मी त्याला पाहिलं ते समहाव माझ्या डोक्यातनं जातच नव्हतं. आणि ऑलवेज हॅड दिस फिलिंग. आपण म्हणतो ना आपल्याला आतून माहिती असतं, तर ते होतंच. आणि प्रणितचा बर्थडे आला. मग त्याच्या घरी मी गेले. दिस वॉज 2012. मी 12वीत होते. सो मी प्रणितच्या घरी गेले आणि प्रणित ना 1 रूम किचनमध्ये राहायचा आणि तोपर्यंत मला माहितीच नव्हतं. आणि मला असं वाटायचं की तो मला म्हणायचा मी सिटी प्राईड कोथरूडमध्ये तिथे एक थिएटर आहे तिथे तो राहतो. तर मला वाटायचं कुठलारी बिग बिल्डिंगमध्ये राहत असेल. आय न्यू नथिंग ऑफ हिज बॅकग्राऊंड. आणि त्या दिवशी मी त्याच्या घरी गेले आणि मी अशी होते की 1 रूम किचनमध्ये राहतात. मला एक्सपेक्टेडच नाही. आणि त्या बर्थडेला ना नेमकं त्यांनी सगळ्या त्याच्या फॅमिलीला बोलवलेलं गावाकडून आणि सगळ्याकडून. समहाव मी बिंग फ्रॉम अ कम्प्लिटली डिफरंट बॅकग्राऊंड आय वॉज सो टेकन अ बॅक. आणि मग मी घरी गेले आणि माझी मैत्रीण आहे, मी अजूनही तुम्ही तिला माझ्या स्टोरीजमध्ये वगैरे बघता इंस्टाग्रामवर, तर चाइल्डहूड फ्रेंड आहे माझी ती. तिला मी म्हटलं की नाही मीनू हे नाही होऊ शकत, हे वर्कआउटच नाही होणार आहे. कारण माझ्यासाठी रिलेशनशिप म्हणजे सिरियस राहायचं तर एंडपर्यंत राहायचं. सो हे वर्कआउटच नाही होणार वगैरे. बट टू बोलणं तर काही थांबलं नाही, बोलणं चालू राहिलं. आला 12 डिसेंबर 2012 आणि मधल्या पिरियड मी म्हटलं जर प्रणितचं ब्रेकअप झालं. माझं अजूनही होतं बट वॉज नॉट देअर म्हणजे बेसिकली. आणि मग 12/12/2012 आला आणि प्रणित आणि मी आमच्या युज्युअल स्पॉटला ज्यूस सेंटर होतं इकडे जवळच घराच्या, तिकडे आम्ही भेटलो. आणि तेव्हा ना ते असं सगळं चाललं होतं की जग बुडणार आहे 12/12 वाजलं. तर मला पण आतनंच एकदम धाकधूक होतं. तर तेव्हा फुल खरं वाटलेलं की अरे जग बुडलं तर काय वगैरे वगैरे. प्रणित आणि मी ॲज युज्युअल तिकडे भेटलो. प्रणित मला आमची सगळं टाईमपास वगैरे काहीतरी बडबड केली. आणि प्रणितने मला जाताना तो असं म्हणला की हे बघ हे फायनल आहे, तू मला आत्ता सांग की तू हो म्हणणार आहेस की नाही, हे आपण करायचं की नाही, नाहीतर मी तुझ्याशी आजपासून बोलणार नाही. ॲट दॅट मोमेंट आय वॉज लाईक कम्प्लिटली टेकन अप. मी असे होते की काय करू मी एक्झॅक्टली. माझं आधीचं जे रिलेशनशिप होतं ते ऑलमोस्ट लाईक इट वॉज ओव्हर, म्हणजे संपलंच होतं ते. आणि पण म्हणजे ते जस्ट झालं होतं, मला जरा कळत नव्हतं की एक्झॅक्टली, कन्फ्यूज होते. लहान पण होते म्हणजे 18 वर्षाचे होते, तर कळत नव्हतं की काय एक्झॅक्टली करू वगैरे वगैरे. पण प्रणित बोलणं बंद करणार म्हणजे हे ॲक्सेप्टेडच नव्हतं. मी म्हणले की ठीक आहे आपण ट्राय करूयात आणि बघूयात. आणि मी हो म्हणले बिकॉज प्रेशराईज झाले मी खूप. तर हे प्रपोजल होतं, हे प्रणितचं प्रपोजल होतं. त्याच्यानंतर त्यांनी कधीच मला प्रपोज नाही केलं आणि हेच त्यांनी त्याचं प्रपोजल अज्युम केलं की मी हो म्हणले आणि दॅट इज डन. आणि काही बदललंच नाही कारण आम्ही बेस्ट फ्रेंड्स आधीपासून होतो, आम्ही आधीपासूनच असे वागायचो, वी आर व्हेरी क्लोज टू इच अदर. तसं काही वेगळंच वाटलं नाही 1 महिना की सगळं अच्छा काही डेट करतोय किंवा रिलेशनशिपमध्ये आहोत वगैरे. पण सगळं चालू तर होतं रिलेशनशिप, पण तरी माझ्या बॅक ऑफ माइंड तेच होतं की म्हणजे आमच्या तेवढं जे काही डिफरन्स आहे ऑफ हाऊस होल्ड्स आणि बॅकग्राऊंड्स. आणि मग प्रणितचं काय, आणि ना तोपर्यंत प्रणित जे डिप्लोमा करत होता त्याच्यात तो YD झाला होता आणि तो एक 11-12 सब्जेक्ट्स मागे होता. आणि त्याने ठरवलेलं की नाही हे इंजिनिअरिंग मला काही जमत नाही, मी हे करू शकत नाही. तर होतं म्हणलेले बॅकग्राऊंडला हे सगळं पण चाललेलं. मी 12वी नंतर करणार होते आर्किटेक्चर. मी 12वीत टॉप केलेलं माझ्या कॉलेजमध्ये, कॉमर्स स्ट्रीममध्ये आय वॉज द सेकंड पर्सन. इकडे प्रणितचं हे सगळं चालू होतं, माझं इकडे हे सगळं चालू होतं. आणि वी हॅड सेड येस टू बीइंग विथ इच अदर. असं सगळं झालं इन दोज इयर्स बिटवीन 2009 to 2012. पण पुढे काय झालं आणि आत्ता आम्ही जिकडे होत तिकडे कसे आलो हे बघायला पुढच्या पार्टमध्ये यावं लागेल, कारण ह्या पार्टसाठी दिस एंड्स हिअर. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अँड असंच प्रेम दाखवत राहा. बाय.